नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अहिल्यानगरच्या पाथर्डी शेगाव इथे वंजारी समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी युवकांचं उपोषण सुरू होतं। या उपोषणाला धनंजय मुंडेंनी मार्गदर्शन करावं यासाठी काही युवकांचा आग्रह होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी उपोषण स्थळावरून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना फोन लावला। आमदार धनंजय मुंडे यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात इशारा देणारे टीका केली आहे। मुंडेंनी आमचे 2% काढून घेणारे म्हणणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असा सूचक इशाराही दिलाय। वंजारी समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं याकरिता पाथर्डी शेगाव मधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसापासून उपोषण करत आहेत। या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली। तत्पूर्वी भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15 दिवसात बैठकी लागून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर देखील युवकांचं आंदोलन सुरू होतं। उपोषण स्थळावरील प्रतापराव ढाकणे यांनी थेट माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना फोनवरून संपर्क साधला। युवकांच्या आंदोलनाची माहिती दिली, तसेच पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची कल्पना दिली। यानंतर आंदोलकांना तुम्ही समजवा असं सांगून मोबाईल माईक समोर धरला। यावेळी आमदार मुंडे यांनी आंदोलकांशी मोबाईलवरूनच संपर्क साधला। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हणाले की हैदराबाद गॅजेट निघाला नसते तर आपण म्हणजेच वंजारी समाज पाथर्डीमध्येच नाही तर बऱ्याच ठिकाणी इतर राज्यामध्ये आपण एसटी मध्ये आहोत हे कळलं नसतं, परंतु आम्हाला अगोदरच माहिती होतं की आपण एसटी मध्ये आहोत, कारण तेलंगणाच्या बॉर्डरच्या जवळ परळी येते। लोकनेते गोपीनाथ मुंडे आल्यापासून सर्वांनी माहिती आहे की अनेक पाहुणे आहे तिकडे एसटी मध्ये आले आणि आपण तिकडे व्हिजेंटी मध्ये आहोत। आता हैदराबादच्या गॅजेटनुसार चर्चाही निघाली आहे। हैदराबादच्या गॅजेटनुसार इतर कोणाला फायदा मिळत असेल तर त्या हैदराबाद गॅजेटचा आम्हालाही फायदा झाला पाहिजे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।